तर मंडळी, ही भाजी कोणती आहे तुम्ही ओळखू शकता का? तर हा आहे फणस, पण खूप लहान. त्याच्यामध्ये अजून गरे अजिबात बनलेले नाही आहेत. पण या भाजीची भाजी आहे ना, ती कोकणामध्ये खरंच खूप आवडीने खाल्ली जाते. तर याच्यावरची जी काटेरी साल असतं ना, ते काढून ह्याचे छोटे छोटे भाग करून घेतलेले आहेत. याच्यामध्ये गरे बनलेले नाहीत. सो आपण हे भाग आहेत ना, ते असेच उकडू शकतो. आता त्याआधी आपल्याला महत्त्वाची स्टेप करायची आहे ती म्हणजे एका बाउलमध्ये मी तेल घातलंय, पाणी घातलंय आणि त्याच्यामध्ये हे सगळे पीस आहेत ना, त्याचे डुबवत ठेवणार आहे अगदी 5 मिनिटासाठी. म्हणजे चीक आहे तो निघून जायला मदत होते. आता आपल्याला एका सॉसपॅनमध्ये यांना घालून छान उकळून घ्यायचं आहे. झाकण ठेवून यांना मस्त असं शिजवून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही कुकरमधून सुद्धा 2 शिट्या करून घेतलात ना तरी चालेल. आता यांना मस्त शिजवून कोरडं करून मग याला ह्या बारीकशा किसणीने मी किसून घेतले. बघू शकता मस्त असा ह्याचा किस पडलेला आहे आणि अगदी ड्राय किस होतो हा. म्हणजे तुम्ही हा स्टोअर करून अगदी 2 आठवडे जरी फ्रीजमध्ये ठेवलात ना तरी टिकतो आणि जेव्हा हवं त्यावेळी आपण याची भाजी करून खाऊ शकतो. आता मी इथे भाजीसाठी लागणारे साहित्य घेतलेले आहे. कढीपत्ता, लसूण आणि मिरची एवढंच लागतं याला. सिंपलनी साधी रेसिपी आहे अगदी कमी साहित्यामध्ये. आता मिरची आहे ना, ती मी बारीक बारीक अशी कट करून घेते आणि लसूणसुद्धा आपल्याला तसाच बारीक कट करून घ्यायचा आहे. तुम्हाला जर हवं ना तर तुम्ही याला ठेचून घेतलात तरी चालेल. आता एका पॅनमध्ये मी 2 चमचेसारखं तेल घातलं आहे. खरं म्हटलं तर ही भाजी खोबरेल तेलामध्ये बनवली जाते, पण मी नॉर्मल तेलामध्ये तुम्हाला बनवून दाखवते आहे. तेल चांगलं तापलं की याच्यामध्ये 1 चमचा मोहरी आहे ती छान तडतडू द्यायची. मग यामध्ये बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेली मिरची आणि कढीपत्ता घालून छान परतून घ्यायचं आहे. फोडणी छान परतली ना की मग ह्याच्यामध्ये 2 पिंचेसारखं हिंग घालायचं आहे. हिंग आवर्जून घाला, याने या भाजीला खरंच खूप छान चव येते. सगळे जिन्नस छान परतून झाले ना की मग याच्यामध्ये चमचाभर हळद घालायची आहे. म्हणजे आपल्या भाजीला मस्त असा रंग येतो. तुम्हाला जर ही भाजी लाल तिखटमध्ये बनवायची असेल ना तरी तुम्ही बनवू शकता. फक्त मिरचीच्या ऐवजी लाल तिखट घालायचं आणि सेम प्रोसेसने आपल्याला फोडणी तयार करायची आहे. फोडणी छान परतली की मग याच्यामध्ये जो आपण किसून घेतलेला किस होता ना तो घालायचा आहे आणि छान असा परतून घ्यायचा. ह्या भाजीमध्ये मेन काम असतं ते म्हणजे या भाजीला बारीक गॅसवरती छान सतत असं मिक्स करत राहायचं आहे. म्हणजे त्याची चव आहे ती खूप छान येते. बघू शकता जसं आपण याला छान मिक्स करत जातो ना, फोडणीचा हलका रंग सगळ्या भाजीला यायला लागतो आणि मस्त अशी सुटसुटीत ही भाजी तयार होते. प्रत्येक ठिकाणी ही भाजी बनवायची पद्धत वेगळी आहे, पण पूर्ण कोकणमध्ये ही भाजी खूप आवडीने खाल्ली जाते. घर बदललं की रेसिपी बदलते. माझ्या माहेरी करायची पद्धत वेगळी होती, पण इथे ना आई खूप छान बनवतात. त्यांनी बनवलेली मला आवडली होती म्हणून मुद्दाम मी ही रेसिपी त्यांच्याकडून शिकून घेतलेली आहे. पण खरंच सांगते ही रेसिपी अगदी मस्त आहे. चवीला खरंच खूप छान लागते ही भाजी. लास्टला आपल्या चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि छान हिला परतत परतत 2 ते 3 मिनिट पुन्हा असं शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे अगदी ड्राय सुटसुटीत भाजी तयार होते. आणि तुम्हाला खरं सांगू का, ही भाजी आमच्याकडे अगदी नाश्त्यासारखी खाल्ली जाते. म्हणजे चहासोबत आपण पोहे कसे खातो तशी ही भाजी खाल्ली जाते. खरंच खूप छान लागते. तुम्हाला हवं तर याच्यामध्ये उकडलेले शेंगदाणे किंवा चण्याची डाळ घातलात तरी छान लागते. नक्की ही रेसिपी ट्राय करा. जर तुमच्याकडे असा एवढा छोटा फणस अवेलेबल झाला ना तर नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्की आवडेल. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. खा, प्या, मजा करा. अशाच रेसिपीसोबत पुन्हा भेटू. बाय बाय.